बरंच खुणावलं जाते, त्यामुळे मी रॅपिड फायरकडे येतो. वेळ बराच झाला, मी 5-6 प्रश्न विचारतो. दोघातलं एक चूज करायचं, दोनही हे उत्तर द्यायला बंदी आहे. एक, बटेंगे तो कटेंगे की पडेंगे तो बडेंगे? मला असं वाटतं की बटेंगे तो कटेंगे आणि पढेंगे तो बढेंगे याच्यामध्ये बटेंगे तो कटेंगे समजलं तरच पढेंगे तो बढेंगे आहे. ते समजलं नाही तर नाहीच आहे. कारण बटेंगे तो कटेंगेचा अर्थ काय? समाज एकसंघ राहायला पाहिजे. समाज एकत्रित राहिला तर विकास आहे. समाज एकत्रित राहिला ना तर विकास नाही. त्यामुळे समाज एकत्रित राहिला तर विकास होईल. विकास झाला तर शिकलो तर मोठे होऊ. तुमचं कम्फर्ट लेवल सगळ्यात जास्त कुणाबरोबर आहे? नरेंद्र मोदी साहेबांच्या बरोबर आहे का अमित शहांच्या बरोबर आहे? ते दोघेही फार मोठे आहेत. माझं कम्फर्ट लेवल तुमच्यासोबत जास्ती आहे. आपला रूल असा आहे की दोघातलं एक नाव घ्यायचं, पण आता तुमचे आपण मित्र असल्यामुळे मी हे पण सोडून देतो. तुमचा आवडता पोशाख कोणता, जॅकेट का हुडी? माझा आवडता पोशाख जॅकेटच आहे. समोर कधी कधी हुडी पण घालायला आवडते. समोर बसलेले एक ग्रस्तांना तुम्ही हुडी घालून बऱ्याच वेळेला भेटला असं मी ऐकलं. असे सांगणारे समोरच बसले आहेत. हो. सर्वात जवळचं कोण 2 उपमुख्यमंत्र्यांपैकी, अजित पवार का एकनाथ शिंदे? हे दोघेही जवळचे आहेत. असं नाही, पण सगळेच सांगतो. रूल तुम्ही मोडायला लागलाय. रूल नाही मोडत, मी पूर्ण सांगतो. दोघेही माझ्या जवळचेच आहेत. शिंदे साहेब पहिलेपासून आमच्या विचाराचे असल्यामुळे आमची दोस्ती आधी झाली. अजितदादांची दोस्ती नंतर झाली. बाकी दोघेही जवळचेच आहेत. नागपूर की मुंबई? याला उत्तर देतो, नागपूर. आपला आवडता गायक आणि गायिका कोण? बायको समोर असे प्रश्न विचारता मला. गायक तर मी सांगू शकतो की माझा आवडता ठीक गायक आहे, हा प्रश्न आवडते राखून गायक ठेवतो. किशोर कुमार आणि आवडती गायिका नाही, नकाच सांगू मला. मी माझ्या बायकोचं नाव घेऊ नको. घ्या घ्या घ्या. आपण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झालात. आपला पर्सनॅलिटी, स्वभाव हा फार गोड आहे. कितीही शत्रुत्व कुणाबरोबरही असलं तरी तुमचा गोडवा कमी होणार नाही आणि तो होई नाही असं मला वाटतं. विरोधकांशी संवाद राहावा असं पहिलंच भाषण आपण केलं या नव्या टर्ममध्ये. विरोधकांशी संवाद ठेवली तर लोकशाही अधिक प्रगल्भ होते. विरोधकांची संख्या फार कमी आहे, आता 40-50 लोक आहेत. आणि त्यामुळं पूर्वी असं आम्हाला वाटायचं की समोर असे बसलेले असायचे, ते बसलेले आता इथंपर्यंत आलेले आहेत. त्यामुळं मोठ्या संख्येनं तुम्हाला महाराष्ट्राच्या जनतेनं मॅन्डेट दिले आणि म्हणून महाराष्ट्राची प्रगती 6-7-8% न होता महाराष्ट्रातली गुंतवणूक वाढावी, महाराष्ट्रातलं दळणवळण वाढावं, यासाठी या 5 वर्षात ही फार कमी लोकांना आयुष्यात संधी मिळते. मी समजतो असं की महाराष्ट्रात एक शरद पवार साहेबांना ही संधी मिळाली, ज्यावेळी प्रचंड स्पीडनं ग्रोथ झाली आणि आपण तुमच्या स्वकर्तबगारीतून 14 ते 19 5 वर्ष महाराष्ट्रात मुख्यमंत्री म्हणून काम केलं. आता पुढची 5 वर्ष आपण दिल्लीला जाणार नाही हे गृहीत धरून मी याचा उल्लेख करतोय. आणि ह्या 5 वर्षात महाराष्ट्र जे 5व्या नंबरला गेले, 6व्या नंबरला पर कॅपिटा इन्कम ज्याचा त्यांनी उल्लेख केला, तर महाराष्ट्र पुढच्या 5 वर्षात देशातलं पहिल्या नंबरचं राज्य होईल असा दृष्टिकोन तुम्ही ठेवाल असा मला विश्वास आहे. माझ्या त्यासाठी आपल्याला शुभेच्छा. शेवटी विरोधी पक्ष आणि सत्तारूढ पक्ष मिळून महाराष्ट्रातल्या प्रगतीची, प्रोत्साहनाची भूमिका आपण सर्वांनीच घेतली पाहिजे. शेवटी गरिबातल्या गरीब माणसाला जगण्यासाठी शेजारच्या कुठल्याही राज्यापेक्षा अधिक संधी मिळेल असाच दृष्टिकोन तुमचा आहे. या तुमच्या 5 वर्षाच्या प्रवासात तुमच्यावर कोणत्याही शक्तीचा म्हणजे बाकीच्याचा परिणाम होणार नाही
आणि स्वच्छंदपणाने तुम्ही महाराष्ट्रात राज्य करून महाराष्ट्राला 1 नंबरचं आणाल. आम्ही तर काही 40-50च लोक आहोत. त्यामुळं आमचं काय होईल आणि मग काही चमत्कार होईल हे स्वप्नही आता पडायचं बंद झालेलं आहे. त्यामुळं तुमची ही 5 वर्ष नाना महाराष्ट्र भाऊला पडतं अजूनही पटोलेंना. नाना पटोलेंना अजूनही पडतं. मी चर्चा करतो त्यांच्याशी. पण 1 नंबरचं राज्य व्हावं, कारण एवढं मोठं मॅन्डेट आजपर्यंत कोणालाच मिळालेलं नाही. आणि आपल्याला एकनाथराव शिंदे साहेबांची आणि अजितदादांची प्रचंड साथ दिसते आणि त्यामुळे 1 नंबरचं राज्य करायला मी तुम्हाला शुभेच्छा देतो. राज्याचे कोणतेही प्रश्न असतील त्यावेळी आम्ही तुम्हाला प्रश्न विचारूच. जरूर. पण आम्हाला हा विश्वास आहे की तुम्ही त्यातला वाईट वाटून घेणार नाही. नक्कीच. आणि विजयबाबू दर्डांचं मी मनपूर्वक आभार मानतो की मी कधीच प्रश्न असं मुलाखत घ्यायचा उद्योग कधी आयुष्यात केला नाही. तो उद्योग विजयबाबूंनी मला करायला लावला, राजेंद्रजींनी करायला लावला. मी त्यांनाही धन्यवाद देतो. देवेंद्र फडणवीस साहेबांचं मनपूर्वक नव्यानं मुख्यमंत्री झाल्याबद्दल अभिनंदन करतो आणि त्यांच्या वाटचालीला शुभेच्छा देतो. आणि विजयबाबू आपलं याकरता देखील अभिनंदन की एक नवीन मुलाखतकार महाराष्ट्राला मिळाले. आता यांचा उपयोग पुढेही करून घेता येईल. जयंत पाटला उपयोग करून आपले एस्टिमेट्स योग्य असले पाहिजेत. आपले त्या संदर्भातलं इव्हॅल्युएशन योग्य असलं पाहिजे. आणि मला एक सांगितलं पाहिजे की गेल्या 3 वर्षामध्ये आपण जर बघितलं तर आमचे बहुतांश टेंडर जे आहेत हे एकतर बिलो आहेत किंवा 1% अभाव आहे. फार अभाव टेंडर ज्या काही आले निश्चितपणे आले, पण ते आपण रद्द केले किंवा आपण त्या ठिकाणी निगोसिएशन केलं आणि ते खाली आणले. त्यामुळे आपला प्रयत्न हा निश्चितपणे आहे. पण आपण जे या ठिकाणी सुचवत आहात जरूर याच्यामध्ये अधिक ट्रान्सपरन्सी कशी आणता येईल हा प्रयत्न आपण करू. मला खुणावलं जाते, वेळ संपत आली, म्हणून माझी प्रश्न विचारतो मी. माननीय शरद पवार साहेब आणि उद्धव ठाकरे साहेब यांचे 2-2 वाक्यात तुम्ही वर्णन कसे कराल? एकाच वाक्यात करू? एक चालेल. वाईट वाटून घेऊ नका. तुम्हाला डिस्काउंट देतो. वाईट वाटून घेऊ नका. काही भरोसा नाही. दोघांचे वेगवेगळे दोघांचे या वाक्यामध्ये दोघांचे म्हणजे दोघांची वागण्याची पद्धत आली. काही भरोसा नाही. आपण आपला सर्वात देशात आता जगात मोठा पक्ष भारतीय जनता पक्ष झालेला आहे. तर सर्वात मोठा आणि शक्तिशाली पक्ष असल्याने तरी देखील दुसरे पक्ष फोडण्याचं काम का होतं? असं आहे की जेव्हा आपण त्या ठिकाणी एक बोट दुसऱ्याकडे उगारतो त्यावेळी 4 बोटं आपल्याकडे असतात असं म्हटलं जातं. त्यामुळे फुटलेले पक्ष लोकांना दिसत आहेत, पण चोरलेलं मॅन्डेट हे ते पक्ष फुटण्याचं कारण आहे. हे मात्र लक्षात घ्यावं लागेल. जर 2019 साली जनतेचं मॅन्डेट चोरलं गेलं नसतं तर कदाचित पुढच्या घटनाच घडल्या नसत्या. आणि म्हणून हे जे चोरलेलं मॅन्डेट आहे याच्यामुळे या गोष्टी घडलेल्या आहेत. आणि पक्ष आम्ही फोडले म्हणणं अतिशय चुकीचं आहे. त्या पक्षातल्या नेत्यांवर त्या पक्षाने ती परिस्थिती आणली. आता समजा उद्धवजींनी वेळ कमी असल्यामुळं आपल्याला मला थांबवावं लागतंय. मी नाही बोलत. एक संजीवजी बजाज या ठिकाणी बसलेले आहेत. उद्योजक महाराष्ट्रात येऊ इच्छितात, पण वेगवेगळ्या ठिकाणी उद्योग किंवा गुंतवणूक करायला जे जातात त्यांना तिथले खंडणीखोर फार त्रास देतात. आपल्याला अलीकडचे काही अनुभव आहेत. त्यामुळं असा कायदा का नाही सरकार करत की खंडणीखोर म्हणजे कुठल्याही इन्व्हेस्टरला त्रास देणारा हा पहिल्यांदा आत जाईल आणि मग त्याची चौकशी होईल? नाही, निश्चितपणे पहिल्यांदा तर मी संजीवजींचे आभार मानतो की त्यांनी फिनटेकमधली सगळ्यात मोठी इन्व्हेस्टमेंट आणि ज्याच्यामध्ये सर्वात जास्त एम्प्लॉयमेंट मिळणार आहे ती पुण्यामध्ये त्या ठिकाणी ते करतायत. आणि लवकरच मला आत्ताच त्यांनी सांगितलं एन्व्हायरमेंटल क्लिअरन्स व्हायचा आहे, तर नक्की तो देखील लवकर करू. पण मी त्याबद्दल त्यांचे आभार मानतो. त्यांच्या या एका डिसिजनमुळे महाराष्ट्र
फिनटेक कॅपिटल म्हणून एस्टॅब्लिश होण्याकरता आणि पुणे फिनटेकमध्ये खूप पुढे जाणार आहे. आणि आपण जे सांगितलं ते अतिशय महत्त्वाचं आहे. निश्चितपणे आपण ही भूमिकाच घेतली आहे की इन्व्हेस्टरला जर कोणी त्रास दिला तो कुठल्याही पक्षाशी संबंधित असो त्याला आम्ही जेलमध्ये टाकणार म्हणजे टाकणारच.